ते शिवसेनेचं जे आता राऊत साहेबांनी सांगितलं, ह्या ज्या उमेदवारांनी अधिकृत घेतली त्यांची तर हकालपट्टी माननीय पक्षप्रमुखांनी केलेली आहे. परंतु ओव्हरऑल सगळ्या महाराष्ट्रात बघितलं तर या महाविकास आघाडीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे मंत्री, शिंदे गटाचे मंत्री प्रचंड दबाव, प्रचंड दहशत, पूर्णपणे लोकशाही किंवा संविधान गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीनं होतोय. विरोधी पक्षांनी निवडणूकच लढू नये. ठीक आहे, आमचं संख्याबळ कमी असेल जास्त पण लोकशाहीत लढलं पाहिजे, किमान ही भूमिका असायला काय वावगी, पण ते सुद्धा करू नये अशा प्रकारे सत्ताधारी पक्षाची भूमिका दिसते. वाटतं ही लोकशाही धोक्यात आणणारी बाब आहे. नाही, अजून काही नाही त्याच्यात, त्या बाबतीत काही नाही. अजून निवडणुका तर आज फॉर्म वापस घ्यायचा होता, आता तर खरं निवडणूक आतापासून सुरू होईल. परंतु काय काय होतं बघूया पुढच्या काळात. संभाजीनगरच्या आणि जालन्याच्या निवडणुकीमध्ये मोठे फेरबदल झालेले पाहायला मिळाले. स्वतः आता अब्दुल सत्तारांच्या मुलांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र जिल्हा बँकेची तयारी जी आहे ती अब्दुल सत्तार यांनी केली अशी देखील आता चर्चा आहे. जिल्हा बँकेसाठी त्यांना शब्द दिलाय अशी देखील आता चर्चा आहे. हे बंड करणारे लोक 2 दिवस करत असतात, नंतर पुन्हा थंड होत असतात. कोणते लोक, कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं आणि म्हणून अब्दुल सत्तार असेल नंतर कोणी असेल, असं वाटतं एकमेकांचं सौदेबाजी करून सगळे विषय थंड बसतात काढून टाकून देतात. नाही, अधिकृत नाही. आम्ही ऑलरेडी सप्लिमेंटरी उमेदवार भरला होता. आम्हाला थोडं या बाबतीत थोडी शंका होतीच, म्हणून ऑलरेडी आम्ही महानगरपालिकेचे गटनेते गणेश लोखंडे यांचा सुद्धा AB फॉर्ममध्ये सबस्टिट्यूट उमेदवार म्हणून उल्लेख केला होता. आता आमचे उमेदवार गणेश लोखंडे संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था उमेदवार निवडणुकीसाठी असतील. थोडं वाटत होतं म्हणून आम्ही ऑलरेडी असेल, आता त्याला काय सगळ्या कॅमेरा सांग, पण थोडं वाटत होतं म्हणून आम्ही सबस्टिट्यूट उमेदवार ठेवलेला होता. सबस्टिट्यूट उमेदवाराचा B फॉर्म सुद्धा आम्ही दिलेला आहे.